नमस्कार, हरिओम अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 3.3 जो आहे त्याच्यामधील क्वेश्चन 4 पासून पुढचे क्वेश्चन बघायचे आहेत. ओके, क्वेश्चन 4 इज इन एन एपी 19th टर्म इज 52 and 38th टर्म इज 128. फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स. ओके, आपल्याला 19th टर्म दिलेली आहे 52 आणि 38th टर्म जी आहे ती 128 आहे असं सांगितलंय. तर फर्स्ट 56 टर्म्सची आपल्याला सम फाइंड आउट करायचे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. गिव्हन काय काय आहे बघा. इथं गिव्हन थिंग्स आर T19 म्हणजे 19th टर्म दिलेली आहे. T19 इज 52. नेक्स्ट T38 टर्म इज 128 आणि आपल्याला n टर्म्स म्हणजे फर्स्ट 56 टर्म सांगितलेले आहे. देअरफॉर n इज इक्वल्स टू 56 दिलेला आहे. ओके, मग आता आपल्याला T1 माहित नाहीये, Tn माहित नाही, त्याचबरोबर A माहित नाही, D माहित नाही, पण आपल्याला काय माहिती आहे बघा. T19 माहित आहे, T38 माहित आहे. तर आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे. वी नो फॉर्म्युला ऑफ Tn इज इक्वल्स टू A प्लस n मायनस 1 इंटू D. ओके, मग आता आपल्याला इथं आपण ह्या टीवर इथं आपण काय करू शकतो बघा. ही व्हॅल्यू पुट अप करू शकतो. काय येईल बघा. देअरफॉर T19 इज इक्वल्स टू A प्लस 19 मायनस 1 इंटू D. ओके, हा n कुठला आहे. इथला आहे. ह्या n थोड्या वेळ बाजूला ठेवा. हा विचार करू नका, तुम्हाला कन्फ्यूज होईल. ओके, म्हणजेच काय येईल बघा. Tn च्या फॉर्म्युलावरून आपल्याला T19 दिला तर आपण व्हॅल्यू पुटअप केल्या. T19 इज इक्वल्स टू A प्लस 19 मायनस 1D. T19 आपल्याला माहिती आहे काय आहे बघा. 52 इज इक्वल्स टू A प्लस 19 मायनस 1 इज 18D. ओके, कॉल दिस एज इक्वेशन नंबर 1. नाउ अगेन T38 is equals to A plus 38 minus 1 into D. Okay, T38 is 128. Okay, 128 is equals to A plus 38 minus 1 is 37 into D. Call this as equation number 2. Okay, आता 1 आणि 2 कम्पेअर करूया. 1 आणि 2 ची जर आपण सबट्रॅक्शन केली तर काय होईल बघा. आपण इथं A इलिमिनेट करू शकतो आणि D ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ओके, नाउ सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. ओके, सेकंड इक्वेशन मधून आपण फर्स्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करूया. काय येईल बघा. A प्लस 37D इज इक्वल्स टू 128 आहे मायनस A प्लस फर्स्ट काय आहे बघा 18D इज इक्वल्स टू 52. ओके, नाउ मायनस आहे तर साइन चेंज होतील. साइन चेंज झाल्यावर काय होईल बघा. प्लस A मायनस A गेट कॅन्सल्ड. 37 minus 18 is 19D which is equals to 128 minus 52 is 76. Okay, now आता आपल्याला काय माहिती आहे बघा. 19D is equals to 76 आला. therefore D is equals to 76 divided by 19. ओके, हा 19 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होईल. काय येईल बघा. therefore D is equals to 4. ओके, आलेली D ची व्हॅल्यू दोन्हीपैकी कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करूया आणि आपण काय करूया. A ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. पुट D इज इक्वल्स टू 4 इन इक्वेशन 1. मी 1 मध्ये पुट करते. काय येईल बघा. A प्लस 18 इंटू 4 इज इक्वल्स टू 52. ओके, नाउ A इज इक्वल्स A प्लस 18 into 4 is 8 4 जा 32 3 7 4 1 जा 4 and 3 7 72 which is equals to 52. हा प्लस 72 आहे, तिकडे गेल्यावर मायनस होईल. A is equals to 52 minus 72. स्मॉलर नंबर मायनस ग्रेटर नंबर आहे तर दोघांची सबट्रॅक्शन होईल आणि साइन येताना ग्रेटर नंबरच येणार आहे. therefore 72 minus 52 is 20 and sign is of greater number. म्हणजेच काय येईल बघा. A is equals to 20 येतोय. ओके, आता आपल्याला A is equals to 20 भेटला. D is equals to 4 भेटलेला आहे. तर आपल्याला सांगितलंय काय बघा. फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स. नाउ सम ऑफ फर्स्ट
56 टर्म्स इज काय येईल बघा. फॉर्म्युला आपल्याला माहित आहे Sn इज इक्वल्स टू Sn इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n - 1 इंटू d. ओके, काय येईल बघा. आपल्याला आता n काय आहे तर 56 आहे. देअरफॉर S56 इज इक्वल्स टू 56 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू a इज -20 प्लस n is 56 minus 1 into d is 4. ओके, काय येईल बघा. आता सिम्प्लिफाय करूया. S56 is equals to 56 divided by 2 is 28 into in bracket काय आहे बघा 2 into -20. 2 into -20 is -40 into plus इथं काय आहे 56 minus 1 is 55 and into 4 प्लस 55 into 4 हे ब्रॅकेट मध्ये घालूया. काय येईल बघा 28 into -40 प्लस 55 into 4 काय येईल बघा 022. ओके 220. आता काय आहे बघा -40 प्लस 220 प्लस मायनस मायनस होईल आणि साइन ग्रेटर नंबर्स येणार आहे. म्हणजेच काय येईल बघा 28 into 220 minus 40. 220 minus 40 is 180. Okay, and S56 is 180 into 28 is nothing but 5040. Okay, म्हणजेच काय आलं बघा S56 आपला आलेला आहे 5040. Therefore, sum of first 56 terms in this AP is 5040. ओके, काय केलेलं आहे बघा आपण 19th टर्म आपल्याला दिलेली आहे अरिथमेटिक प्रोग्रेशनची आणि 38th टर्म दिलेली आहे. 19th टर्म आणि 38th टर्म अशा कुठल्याही दोन टर्म्स दिल्या तर आपण आपल्या TN चा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून A आणि D ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. दोन इक्वेशन आल्यानंतर कुठलाही एक तुम्ही A इलिमिनेट करू शकता किंवा D इलिमिनेट करू शकता. ते इलिमिनेट करून तुम्ही दोन्हीपैकी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. इथं मी D फाइंड आउट केला आहे. आलेली D ची व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशन मध्ये पुट करून आपण A ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आपल्याकडे Sn चे दोन फॉर्म्युले आहेत. फर्स्ट फॉर्म्युला रिक्वायर्ड आहे त्याच्यामध्ये आपल्याला n माहित आहे, A माहित आहे, D माहित आहे. त्याच्यामुळे मी इथं हा फॉर्म्युला यूज केला. याच्यामध्ये फक्त आपण व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत. व्हॅल्यू पुटअप करून जे प्लस मायनस आहे मल्टिप्लिकेशन आहे ते करून आपण काय केलं आहे बघा फर्स्ट 56 टर्मची सम फाइंड आउट केलेली आहे विच इज नथिंग बट 5040. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. Complete the following activity to find the sum of natural numbers between 1 to 140 which are divisible by 4. Okay, activity based question दिलेला आहे आणि हा फिलअप करून तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो काय आहे बघा find the sum of natural numbers from 1 to 140 which are divisible by 4. 1 to 140 पर्यंत जे 1 to 140 पर्यंत जे नॅचरल नंबर्स आहेत जे 4 नी डिवाइड होतात अशा नॅचरल नंबरचे आपल्याला सम फाइंड आउट करायचा आहे. ह्या ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे बॉक्सेस फिलअप करायचे आहेत. ओके, सोल्युशन बघा. दी नंबर्स बिटवीन 1 to 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4 आर 1 to 140 मधले फर्स्ट असणार आहे 4, नेक्स्ट 8, नेक्स्ट 12 असेल 16 अँड सो ऑन. लास्ट नंबर जो असणार आहे तो 136 येईल. ओके, इथं 140 ला जरी 4 नी डिवाइड होत असलं तरी पण काय होणार नाही बघा 140 त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार नाही. त्यामुळे लास्ट नंबर आपला काय येईल 136 येणार आहे. ओके, नाउ हाऊ मेनी आर दीज नंबर्स. ओके, तर हे नंबर किती असतील तर आपल्याला n पहिला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं रिक्वायर्ड दिलेलं आहे बघा. A काय येईल ह्या अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे आपली 4, 8 अँड सो ऑन. लास्ट इज 136 आहे. तर A जो येणार आहे ती फर्स्ट टर्म इज 4. D कॉमन डिफरन्स त्याच्यातला 4 असेल आणि TN आपल्याला दिलेला आहे 136. ओके, याच्यावरून आपल्याला TN चा फॉर्म्युला माहित आहे A प्लस n-1 इंटू D. ओके, म्हणजेच काय येईल बघा TN आपला आहे 136 इज इक्वल्स टू A इज 4
प्लस n-1 इंटू d इज ऑल्सो 4. हे सॉल्व्ह करून घेऊया. काय येईल बघा, मी इथे दाखवते सॉल्व्ह करून. 136 इज इक्वल्स टू 4 प्लस n-1 इंटू 4 आहे. ओके, म्हणजेच काय येईल बघा, 136 इज इक्वल्स टू 4 प्लस 4 ने आत मल्टिप्लाय करून घेऊया. 4n-4 प्लस 4 मायनस 4 गेट कॅन्सल्ड. 136 is equals to 4n implies that n is equals to 136 divided by 4. Okay, म्हणजेच काय येईल, therefore n is equals to 136 divided by 4 is 4 3s are 12, 4 4s are 16. म्हणजे n ची व्हॅल्यू काय येईल बघा आपली, n is equals to 34 येईल. इथं पण n is equals to काय येणार आहे, 34 येणार आहे. आता आपल्याकडे n आहे, a आहे, d आहे. ओके, तर आपण इथं काय करू शकतो बघा, यांनी इथं Sn चा हा फॉर्म्युला दिलेला आहे, किंवा तुम्ही इथं n आहे, T1 आहे, Tn आहे, तर तुम्ही आपला सेकंड फॉर्म्युला सुद्धा यूज करू शकता. बट ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला फर्स्ट फॉर्म्युला दिलेला आहे. Sn इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. ओके, व्हॅल्यू पुटअप करूया. Sn इज 34, therefore S34 is equals to 34/2 in bracket 2 into a is 4 plus 34 minus 1 into 4. ओके, आता हे सिम्प्लिफाय करूया. काय येईल बघा इथं, S34 is n/2, 34 divided by 2, 34 divided by 2 is 17 into in bracket काय आहे बघा, 2 into 4 is 8 plus 34 minus 1 is 33 into 4. Okay, हे सॉल्व करूया. 17 into 8 plus 33 into 4, 4 3s are 12, 1 4 3s are 12 and 1 is 13. Okay, म्हणजेच काय येईल बघा, 17 into 140 and 17 into 140 is nothing but 2380. म्हणजेच काय येईल बघा, S34 किती येणार आहे आपला इथं, 2380 येईल. ओके, आणि फायनल सोल्युशन आपलं काय येणार आहे, देअरफॉर द सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 140 which are divisible by 4 is 2380. ओके, काय केलेलं आहे बघा, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. 1 to 140 मधले 4 ने डिवाइड होणारे नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सिक्वेन्स इथं आपली अरिथमेटिक प्रोग्रेशन आलेली आहे, विच इज स्टार्टिंग फ्रॉम 4 8 अँड एंड इज 136. ओके, म्हणजे T1 माहित आहे, Tn माहित आहे, पण आपल्याला n माहित नाहीये. Sn च्या फॉर्म्युलामध्ये फर्स्ट टर्म आपल्याला रिक्वायर्ड असते ती n ची व्हॅल्यू. सो आपण काय केलेलं आहे बघा, Tn च्या फॉर्म्युल्यावरून n ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. ती मी इथं दाखवलेली तुम्हाला. n इज इक्वल्स टू 34 आला, n इज इक्वल्स टू 34 आला, तर इथे दोन्ही फॉर्म्युले यूज होऊ शकतात. पण तुमच्या ऍक्टिव्हिटी मध्ये फर्स्ट फॉर्म्युला दिलेला आहे, सो वी कॅन पुट दी व्हॅल्यूज ऑफ रिक्वायर्ड टर्म्स इन दी फॉर्म्युला. ओके, आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला S34 भेटलेला आहे, विच इज नथिंग बट 2380. ओके, क्वेश्चन नंबर 6. Sum of first 55 terms in an AP is 3300. Find its 28th term. ओके, आपल्याला काय केलेलं आहे बघा, फर्स्ट 55 टर्म्स ज्या आहेत एका अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या, त्या अरिथमेटिक प्रोग्रेशनचे सम दिलेली आहे 3300. ओके, तर आपल्याला त्याची 28th टर्म फाइंड आउट करायचे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. गिवन इज S55. Okay, S55 is 3300. सम दिलेली आहे फर्स्ट 55 टर्म्सची. सम म्हणजेच आपण कशी फाइंड करतो, डिनोट करतो Sn नी. म्हणजे S55 आपल्याला दिलेला आहे 3300. ओके, बाकी इथे आपल्याला काही दिलेलं नाही आणि आपल्याला T28 म्हणजेच आपल्याला 28th टर्म फाइंड आउट करायची आहे. ओके, नाउ लेट the first term
an AP is A and the common difference is D. ओके, काय कन्सिडर केलेलं आहे बघा आपण, ए ही त्याची फर्स्ट टर्म असेल आणि कॉमन डिफरन्स डी असेल. नाउ वी नो Sn चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. वी नो Sn इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. ओके, तर काय येईल बघा, S आपल्याला किती दिलेला आहे, n इज 55. S 55 इज नथिंग बट 55 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू a आपला aच आहे 2a प्लस n इज 55 मीन्स 55 मायनस 1 इंटू d एज इट इज राहील. ओके, काय येईल बघा, S 55 आपल्याला दिलेला आहे 3300 इज इक्वल्स टू 55 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस 55 मायनस 1 इज 54 इंटू d. ओके, आता या दोन टर्म मधून मी काय करते बघा, या दोघांमधून 2 कॉमन काढते. 2 कॉमन काढला तर काय राहील बघा, तिथं 55 डिवायडेड बाय 2 इंटू याच्यामधून मी 2 कॉमन काढते, ब्रॅकेट मध्ये राहील 2a मधून 2 कॉमन काढला तर a प्लस 54 मधून 2 कॉमन काढला तर काय राहील 27d. ओके, नाउ 2 गेट कॅन्सल्ड, रिमेनिंग इज 3300 इज इक्वल्स टू 55 इंटू a प्लस 27d. ओके, आता a प्लस 27d ची व्हॅल्यू काय येईल बघा, 55 इथे मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यावर डिवाइड होईल, म्हणजेच काय येईल बघा 3300 डिवायडेड बाय 55 विच इज इक्वल्स टू a प्लस 27d. ओके, हे डिवायडेशन करा तर याची व्हॅल्यू येते 60 इज इक्वल्स टू a प्लस 27d. क्वाड्रेटिक इक्वेशन नंबर 1. a माहित नाहीये, d माहित नाहीये, इन जनरल आपण फर्स्ट टर्म a कन्सिडर केलं आहे, कॉमन डिफरन्स d कन्सिडर केलं आहे. ओके, नाउ दी 20th टर्म. तर 20th टर्म आपण कशी फाइंड आउट करणार आहे बघा, t28 नी फाइंड आउट करतो. टर्म फाइंड आउट करायचे असेल तर tn चा फॉर्म्युला यूज करायचा आणि सम फाइंड आउट करायचे असेल तर आपण Sn चा फॉर्म्युला यूज करतो. इथे आपल्याला टर्म फाइंड आउट करायचे, तर टर्म फाइंड आउट करताना आपण काय करणार आहे बघा, tn इज इक्वल्स टू a प्लस n-1 इंटू d हा फॉर्म्युला यूज करणार आहे. tn म्हणजेच आपल्याला t28 फाइंड आउट करायचा आहे. t28 इज इक्वल्स टू a प्लस 28 मायनस 1 इंटू d. ओके, नाउ t28 is equals to a plus 28 minus 1 is 27d. But from equation 1 a plus 20d किती आहे बघा, 60 आहे. Therefore t28 is equals to 60 from 1. ओके, म्हणजेच काय आली बघा आपली, therefore the 28th term is 60. ओके, काय केलेलं आहे बघा, सम दिलेली आहे फर्स्ट 55 टर्म्सची, म्हणजेच आपल्याला S55 दिलेला आहे 3300. याच्यामध्ये आपण कॉमन जे काय आहे टर्म्स किंवा इन जनरल आपण फर्स्ट टर्म a कन्सिडर केली, कॉमन डिफरन्स d आहे असं कन्सिडर केलं. Sn च्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या आणि आपण एक रिक्वायर्ड इक्वेशन आपल्याला भेटलं. ओके, आता आपल्याला सांगितलंय की 28th टर्म फाइंड आउट करा, तर 28th टर्म फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला tn चा फॉर्म्युला रिक्वायर्ड आहे. tn च्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप केल्या तर आपल्याला t28 इज इक्वल्स टू a प्लस 27d आणि आपल्या आधीच्या इक्वेशन मध्ये काय आलेलं आहे बघा, a प्लस 27d इज 60. Therefore t28 is 60 and our 28th term is 60. Next question. In an AP, sum of 3 consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms. ओके, आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, अरिथमेटिक प्रोग्रेशन एक दिलेली आहे आणि त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मधील 3 कन्सिक्युटिव्ह टर्म्स. कन्सिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे ज्या काही लागोपाठ येतात त्या टर्म्स, त्या 3 कन्सिक्युटिव्ह टर्म्सची आपल्याला सम दिलेली आहे 27 दिलेली आहे and their product is 504. Then find the terms. ओके,
हिंट दिलेली आहे तुम्हाला. अज्युम दॅट 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एन एपी आर a मायनस डी ए अँड ए प्लस डी. ओके, कॉन्सिक्युटिव्ह म्हणजेच आपण कसं म्हणतो बघा, आता हे जे आहे 1 2 3 हे जे नंबर्स आहेत हे कॉन्सिक्युटिव्ह आले. मग याच्यामधला जर मी टू ला जर मी ए कन्सिडर केला आपण, तर 1 म्हणजे काय येईल बघा, 2 मायनस 1 येईल. 3 म्हणजे जो काय असणारा ए प्लस 2 प्लस 1 येईल. ओके, म्हणजे ह्या ज्या काही नंबर्स असतात यांच्यामधला डिफरन्स काय असणार आहे बघा, सेम असणार आहे, कारण त्या कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स असणार आहे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. लेट the 3 consecutive terms in an AP are a minus d, a and a plus d. ओके, किंवा तुम्ही ए प्लस डी, ए प्लस 2d असं देखील घेऊ शकता. इथं ए मायनस डी आणि ए प्लस डी हिंट दिलेली आहे. ओके, नाव फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय आहे बघा, आपल्याला इथं दिलेले आहे सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज 27. मग 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आपल्याला आहेत त्यांची सम दिलेली आहे. म्हणजेच काय येईल बघा, ए मायनस डी प्लस ए प्लस ए प्लस डी इज इक्वल्स टू 27 दिलं आहे. सॉल्व्ह करूया. काय येईल बघा, ए मायनस डी प्लस ए प्लस डी इज इक्वल्स टू 27 प्लस डी मायनस डी गेट कॅन्सल. ए प्लस ए इज 3a इज इक्वल्स टू 27. therefore a is equals to 27 by 3. a is equals to 9. ओके, a is equals to 9 आलेला आहे. तर a is equals to 9 आला तर आपल्याला काय करायला पाहिजे बघा, फर्स्ट कंडिशन वरून हे आलं. नाउ फ्रॉम सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा त्यांनी, अँड देअर प्रोडक्ट इज 504. ओके, त्यांचा प्रोडक्ट दिलेला आहे. म्हणजेच काय येईल, ए मायनस डी इंटू ए प्लस डी इज इक्वल्स टू 504 दिलेला आहे. ओके, मग आता आपल्याला काय माहिती आहे बघा, ए माहित आहे 9 मायनस डी इंटू 9 प्लस डी. ओके, आता हा 9 इथे मल्टिप्लाय आहे, तिकडे जाऊन डिवाइड होईल, विच इज इक्वल्स टू 504. म्हणजेच काय येईल बघा, हा जो 9 आहे इथे प्लस, तिकडे जाऊन डिवाइड होईल. काय येईल बघा, 9 मायनस डी अजून काय आहे 9 प्लस डी विच इज इक्वल्स टू 504 डिवायडेड बाय 9. ओके, 504 डिवायडेड बाय 9 काय येईल बघा, 9 मायनस डी 9 प्लस डी. 504 divided by 9. 9 5 जा 54, 5 9 6 जा. ओके, 9 5 जा 45, रिमेनिंग इज 5, 9 4 जा 54. ओके, म्हणजेच काय येईल बघा, 9 मायनस डी 9 प्लस डी इज 56 आला. ओके, आता काय आहे बघा, हे जे आहे ते काय आहे, ए मायनस बी ए प्लस बी आहे. इथं आपल्याला माहिती आहे ए प्लस बी, ए मायनस बी याचं एक्सपान्शन काय येतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, तेच आहे इथं ए मायनस बी ए प्लस बी. म्हणजेच काय येईल बघा, 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 56. 9 स्क्वेअर इज 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल्स टू 56. हा 81 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होईल. मायनस डी स्क्वेअर इज इक्वल्स टू 56 मायनस 81. स्मॉलर नंबर मायनस ग्रेटर नंबर आहे तर प्लस मायनस मायनस होईल आणि साइन याला ग्रेटर नंबरच येणार आहे. 81 मायनस 56 काय येईल बघा, 25 येईल आणि साइन त्याला मायनस येईल. म्हणजेच काय येईल, मायनस डी स्क्वेअर इज इक्वल्स टू 25. मायनस मायनस गेट कॅन्सल, देअरफॉर डी स्क्वेअर इज इक्वल्स टू 25. डी स्क्वेअर इज इक्वल्स टू 25 असेल तर डी काय येईल बघा, डी इज प्लस मायनस अंडर रूट 25. ओके, दोन्ही साईडचं रूट घेतलं, रूट कसं येतं बघा, प्लस मायनस येतं. देअरफॉर डी इज इक्वल्स टू प्लस मायनस 5. ओके, डी आलेला आहे, डी एकतर प्लस 5 असेल किंवा मायनस 5 असेल आणि ए आपला 9 आलेला आहे. तर आता आपल्याला 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स फाइंड आउट करायचे आहेत. फक्त ए आणि डी फाइंड आउट करून इथं सोल्युशन भेटत नाही.
फाइंड द टर्म्स. टर्म्स आपल्या काय आहेत बघा. फर्स्ट टर्म इज a मायनस डी, सेकंड टर्म इज a अँड थर्ड टर्म इज a प्लस डी. ओके, म्हणजेच काय येईल. देअरफॉर a इज इक्वल्स टू 9, a मायनस डी. a मायनस डी काय येईल बघा. 9 प्लस 5 और 9 मायनस 5 येईल. ओके, सॉरी 9 मायनस 5 येईल. म्हणजेच काय येईल बघा. a मायनस डी इज इक्वल्स टू 9 प्लस 5 इज 14 और 9 प्लस 5 इज 14. ओके, म्हणजे दोन्ही टर्म्स आपण इथं पुटअप केलेले आहेत. आता a प्लस डी इज 9 प्लस 5. 9 प्लस 5 पुन्हा काय येईल बघा. सॉरी, इथं 9 मायनस 5. 9 मायनस 5 इज 4 और 9 मायनस 5 मायनस प्लस and 9 प्लस 5 इज 14. ओके, आता a प्लस डी काय येईल बघा. 9 प्लस 5. पहिला मी काय करते, प्लस 5 घालते. 9 प्लस 5 काय येणार आहे, 14 येईल. आणि पुन्हा a प्लस डी काय येईल. 9 प्लस मायनस 5 इज 9 मायनस, म्हणजेच काय येईल बघा, 4 येईल. देअरफॉर कन्सिक्युटिव्ह टर्म्स आर 4, 9, 14. हा काय येणार आहे, आर दी टर्म्स. 4, 9, 14 ह्या टर्म्स येणार आहेत. ओके, काय केलेलं आहे बघा. 3 कन्सिक्युटिव्ह टर्म्स त्यांनी ऑलरेडी आपल्याला सांगितलेले आहेत. a मायनस डी, a आणि a प्लस डी कन्सिडर करा. फर्स्ट कंडिशन मध्ये दिले आहेत 3 टर्म्सची ऍडिशन 27 आहे. तर a मायनस डी प्लस a प्लस डी इज 27. याच्यावरून a ची व्हॅल्यू आली 9. नेक्स्ट सेकंड कंडिशन वरून आपल्याला काय भेटलेलं आहे बघा, d ची व्हॅल्यू भेटलेली आहे. इथं a प्लस बी, a मायनस बी विच इज इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज केला आहे. d ची व्हॅल्यू काढली. d ची व्हॅल्यू ही काय ते d स्क्वेअर इज इक्वल्स टू 25 आला, तर d इज प्लस मायनस 5 येईल. ओके, म्हणजे आपण काय करू शकतो बघा. इथं जे आहे टर्म्स, a आहे आपला 9, a मायनस डी म्हणजेच काय येईल बघा. एकतर 9 फर्स्ट आपला प्लस मायनस 5 आहे, d इज इक्वल्स टू, म्हणजेच काय येईल बघा. फर्स्ट 9 प्लस 5 येईल, 9 मायनस 5 येईल और 9 मायनस 5 येईल. ओके, म्हणजेच काय केलं आहे बघा. 9 मायनस 5 केला 4 आला और 9 मायनस मायनस गेट प्लस इज 14 आला. ओके, सेकंड इथं आपल्याला a प्लस डी आहे. a प्लस डी आपला पुन्हा प्लस मायनस 5 आहे. 9 प्लस 5 परत काय आहे, 9 मायनस 5. 9 प्लस 5 9 मायनस 5 म्हणजेच कुठल्या कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स येणार आहेत बघा. 4, 9, 14 ह्या 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स येणार आहेत, ज्याची ऍडिशन आपली येणार आहे. ऍडिशन येईल 27 आणि त्यांचे प्रोडक्ट जो येणार आहे तो 504 येईल. क्वेश्चन नंबर 8. Find 4 consecutive terms in an AP whose sum is 12 and the sum of third and fourth term is 14. Okay, assume that the four consecutive terms are in AP are a minus d, a plus d and a plus 2d. Okay, 4 consecutive terms दिलेले आहेत ज्याची सम 12 आहे आणि त्यापैकी थर्ड आणि फोर्थ टर्मची सम आपल्याला 14 दिलेली आहे. त्यांनी तुम्हाला इथे सांगितलेले आहे हिंट मध्ये की अज्युम करा त्या 4 टर्म्स ह्या a मायनस डी, a प्लस डी, a प्लस 2d असेल. आता इथं ही जी टर्म आहे ती सेकंड टर्म आहे a. आपण कन्सिडर करताना सिरीज मध्ये काय कन्सिडर, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आपण काय म्हणतो, a म्हणजे आपली फर्स्ट टर्म असते. ओके, तर कन्सिक्युटिव्ह टर्म मध्ये जो सिक्वेन्स येईल तर a मायनस डी इथं जो फर्स्टला आहे ना, तर a मायनस डी हीच आपली फर्स्ट टर्म असेल. a सेकंड पोझिशनला आहे तर सेकंड टर्म जी आहे ती a असेल. a प्लस डी थर्ड टर्म अँड a प्लस 2d इज फोर्थ टर्म. ओके, कारण आपण सिक्वेन्स मध्ये जेव्हा अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये बघतो तर आपण a ही फर्स्ट टर्म म्हणतो, पण कन्सिक्युटिव्ह टर्म मध्ये घेताना a ज्या पोझिशनला आहे ती पोझिशन म्हणजेच त्या a ची टर्म येणार आहे. ओके, इथं a हा फर्स्ट टर्म नसून ही सेकंड टर्म आहे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. लेट the 4 consecutive terms are
a minus d, a plus d, a plus 2d. Okay, therefore from first condition मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, sum of terms in an AP whose sum is 12. ओके, 4 consecutive terms आहेत, त्याची सम आपल्याला 12 दिली आहे. म्हणजेच काय येईल बघा, a minus d plus a plus d plus a plus 2d is equals to 12. सिम्प्लिफाय करूया. minus a plus a get cancelled, means a 1 2 3 4 आहेत. म्हणजेच काय येईल बघा, 4a plus 2d is equals to 12. याच्यामधून मी 2 कॉमन काढते. 2 कॉमन काढला तर काय येईल बघा, 2a plus d is equals to 12. therefore 2a plus d is equals to 6. हा 2 इथे मल्टिप्लाय आहे, तिकडे जाऊन डिवाइड होईल. 12/2 is 6. Call this as equation number 1. Now from second condition, second condition मध्ये काय सांगितलेले आहे बघा, the sum of third and fourth term is 12. आता आपली थर्ड टर्म काय आहे बघा, a plus d आहे आणि फोर्थ टर्म a plus 2d आहे. म्हणजेच काय येईल, a plus d plus a plus 2d is equals to 14. ऍडिशन करूया. a plus a is 2a plus d plus 2d is 3d which is equals to 14. Call this as equation number 2. Now compare 1 and 2. इथं काय आहे बघा, 2a आहे. म्हणजे जर आपण 1 आणि 2 चं सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला एक आपण a इलिमिनेट करू शकतो आणि d ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. मी सेकंड मधून फर्स्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करते. ओके, काय येईल बघा, सेकंड इक्वेशन काय आहे आपलं, 2a plus 3d is equals to 14 minus first equation is 2a plus d is equals to 6. ओके, काय येईल बघा, मायनस आहे तर साइन चेंज होतील. प्लस 2a minus 2a कॅन्सल होईल. 3d minus d is 2d and 14 minus 6 is 8. therefore d is equals to 8 divided by 2. d is equals to 4. Okay, d is equals to 4 आला. now put the value of d in equation 1. okay, इथेच लिहिते मी, put d is equals to 4 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यावर काय येईल बघा, 2a plus d is 4 is equals to 6. म्हणजेच काय येईल बघा, 2a is equals to 6 minus 4 plus 4 तिकडे गेल्यावर मायनस होईल. 2a is 6 minus 4 is 2. a is equals to 2/2. therefore a is equals to 1. okay, a is equals to 1 आला, d is equals to 4 आला. now the four consecutive terms are काय येतील बघा, फर्स्ट टर्म काय येईल, फर्स्ट टर्म इज इक्वल्स टू, फर्स्ट टर्म आपली काय आहे, a minus d. म्हणजेच काय आहे बघा, 1 minus 4 स्मॉलर नंबर मायनस ग्रेटर नंबर आहे तर दोघांची सबट्रॅक्शन होईल आणि त्याला साइन ग्रेटर नंबरचे येईल. 3 minus 1 is 4 minus 1 is 3. साइन काय येईल बघा, मायनस. म्हणजेच आपली फर्स्ट टर्म काय आली, -3 आली. सेकंड टर्म काय येईल बघा, सेकंड टर्म इज इक्वल्स टू a आहे आणि आपला a किती आहे, 1 आहे. थर्ड टर्म काय येईल बघा, थर्ड टर्म इज a प्लस d. म्हणजेच काय येईल, 1 plus 4 इज इक्वल्स टू 5. आणि फोर्थ टर्म काय येईल बघा, फोर्थ टर्म इज a plus 2d. म्हणजेच काय येईल, 1 plus 2 into d म्हणजे 2 into 4 is 8 which is equals to 9. therefore the four consecutive terms are -3 1 5 9. ओके, काय येतील बघा, -3 1 5 9 येणार आहे.
काय केलेलं आहे बघा, 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म इथे तुम्हाला दिलेले आहेत. या ज्या देतात सिक्वेन्स वाईज, म्हणजे ही तुमची फर्स्ट टर्म येईल, ही सेकंड, ही थर्ड, ही फोर्थ. ओके, जसं की मी सांगितलं इथं ए सेकंड पोझिशनला आहे तर ती सेकंडच टर्म असणार आहे, तिला आपण फर्स्ट टर्म कन्सिडर करायची नाही. कंडिशन मध्ये सांगतात त्या पद्धतीने आपण व्हॅल्यू पुटअप करायच्या. इक्वेशन भेटतात, इक्वेशन भेटली तर ते त्यांचं आपण इलिमिनेशन मेथडनी व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. इथं d इज इक्वल्स टू 4 आला, a इज इक्वल्स टू 1 आला. इथंच आपलं स्टॉप होत नाही तर आपले 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स काय आहेत बघा, a मायनस डी, a प्लस डी आणि a प्लस 2d आहे. व्हॅल्यू पुटअप करून आपण 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स फाइंड आउट केलेले आहेत, विच आर नथिंग बट -3159. Last question of our practice set, question number 9. If the 9th term of an AP is a 0, then show that the 29th term is twice the 19th term. ओके, काय केलेलं आहे बघा, आपल्याला 9th टर्म जी आहे अरिथमेटिक प्रोग्रेशनची ती 0 आहे म्हणून सांगितलेलं आहे. तर आपल्याला शो करायचं आहे की 29th टर्म जी आहे ती 19th टर्मच्या ट्वाइस आहे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. गिवन काय आहे बघा, 9th टर्म इज 0 आहे म्हणजे T9 काय केलेला आहे आपल्याला 0 दिलेला आहे. नाउ वी नो, आपल्याला Tn चा फॉर्म्युला माहित आहे. काय येतो बघा तो, Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1d. ओके, देयरफॉर T9 इज a प्लस 9 मायनस 1 इंटू d, बट T9 इज 0, देयरफॉर 0 इज इक्वल्स टू a प्लस 8d. implies that a is equals to minus 8d. ओके, याच्यावरून आपण a ची व्हॅल्यू फाइंड आउट केली कारण आपल्याला T9 दिलेला आहे 0, याच्यावरून a काय येईल बघा, हा प्लस 8d आहे, इकडे आल्यावर मायनस 8d. ओके, नाउ आपण 19th टर्म फाइंड आउट करूया. काय येईल बघा, नाउ T19 इज इक्वल्स टू a प्लस 19 मायनस 1d. ओके, म्हणजेच काय येईल, T19 इज a आपल्याला माहिती आहे मायनस 8d प्लस 19 मायनस 1 इज 18d. ओके, काय येईल बघा, T19 इज इक्वल्स टू 9 मायनस 8d प्लस 18d आहे, प्लस मायनस मायनस होईल, साइन ग्रेटर नंबरचे येईल. 18d मायनस 8d इज 10d. ओके, म्हणजेच काय येणार आहे बघा, T19 इज 10d. नाउ T29 फाइंड आउट करूया आपण. Now T29 is equals to a plus 29 minus 1 into d. a आपल्याला माहित आहे मायनस 8 आहे, म्हणजेच काय येईल बघा, T29 is minus 8d plus 29 minus 1 is 28d. पुन्हा काय होईल बघा, मायनस 8d प्लस 28d प्लस मायनस मायनस होईल, 28 minus 8 is 20. Therefore T29 is 20d येईल. Call this as equation number 2. ओके, किंवा इथं 1 म्हणा, इथं 2 म्हणा आणि इथं 3 म्हणा, कसंही तुमच्या यानं चालेल. आता बघा T19 किती आहे आपला, 10d आहे. T20 काय आहे बघा, 20d आहे. Therefore T29 is equals to 2 into 10d आणि 10d म्हणजेच काय आहे आपला T29 आहे. Therefore T29 is equals to 2 into T19. म्हणजेच काय आहे बघा, 29th term is twice of 19th term. Therefore the 28th term is twice of 19th term. ओके, काय केलेलं आहे बघा, तुम्हाला 9th टर्म 0 आहे म्हणून सांगितले, म्हणजे T9 0 दिलेला आहे. त्याच्यावरून आपण a ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, ती मायनस 8d आली. ओके, आता T19 आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, तो किती आला बघा, 10d आला. सेम वेने आपण T29 फाइंड आउट करू शकतो, तो 20d आला. तर 20d आपण कसं लिहू शकतो, 10 into 2d लिहू शकतो, सॉरी 2 into 10d लिहू शकतो. बट 10d इज नथिंग बट T19, म्हणजेच काय आला बघा, T29 इज इक्वल्स टू 2 इंटू T19 आला. म्हणजेच आपल्याला जे रिक्वायर्ड आहे ते आपण शो केलेलं आहे की 28th टर्म जी आहे ती 19th टर्मच्या ट्वाइस असणार आहे. ओके, इथे तुमचा होल प्रॅक्टिस सेट 3.3 फिनिश झालेला आहे.
जो की तुमचा जो टीएनचा फॉर्म्युला आहे आणि एसएनचे जे 2 फॉर्म्युले आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे. ओके, काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता. अजून देखील माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. थँक्यू.